आम्ही टेस्ट केली तर मी प्रेग्नेंट आहे. मला बोलवायचं होतं, मला बसायचं होतं. लाफा मारला पाहिजे दोघांना, पण असं प्रँक करतात म्हणा. मारतोच मला डेंजर काय लपवू. टमाटर 20 रुपये पाव. नाही डोकं नाही मूर्ख झाले. टाटा छापा पाहिजे छापा. पागलने हरवला. तर गाईज आमच्या लोकांना सबस्क्राईब करा, खूप प्रेम द्या. आणि आता आम्ही कंटिन्यू करणार आहे ब्लॉग बिग, आम्ही सोबत करणार आहे सर्व. तर प्लीज खूप ज्यादा प्रेम द्या आम्ही लोकांना. तर गाईज चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू. मी आणि आर्यन, कल्पना आणि बॉबीला देणार आहे चॅलेंज. तुम्हाला ते लोक टास्क कम्प्लीट करतात की नाही ते आमच्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. ते लोकांनी डिस्क्रिप्शन मध्ये आमची युट्यूबची लिंक दिली असेल, पटकन जाऊन तिथे पण ब्लॉग बघा आणि या ब्लॉगला भरपूर प्रेम द्या आणि 1 लाख व्ह्यू कम्प्लीट करून बघा. जास्त बोलली 3 मिलियन. तर गाईज आता आम्ही टॉर्च उडवणार आहे आणि आम्ही चूज करू कोण हेड घेतय कोण टेल्स येतंय. आय डोंट नो, विचारूया. नाही येणार 10 काय वेळा ते सांग, काय वेळा ते सांग. काटा. छापा पाहिजे छापा. तर काही छापा, आमचा छापा आहे. आमचा टाइम. छापा. चला आता आपण उडवतोय टॉर्च. छापा छापा छापा. छापा छापा उभा ठेवलं काय. गाईज आम्ही ओन केलाय. आणि आता आम्ही डेअर देणार त्यांना आणि ते कम्प्लीट करणार तर पहिला. पूजा जिंकली आहे, तर पहिला डेअर ती देणार आहे. तर थोडा सबस्क्राईब करून टाका, आता चॅलेंज खूप मोठ्याला करणार आहे त्याच्यामुळे. बघूया काय डेअर म्हणताय. आता खूप मजा येणार आहे ब्लॉग मध्ये. ब्लॉग तुम्ही खूप जास्त एन्जॉय करणार. लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. तर guys, आता आम्ही 5 डेअर केले, एकदम हार्ड एकदम, म्हणजे पब्लिक प्लेस मध्ये काय पण होतं ते काहीच ते केलंय. आता यांची बारी गाईज, आता आम्ही डेअर देणार 2 जण. अजूनपर्यंत आम्ही विन झालो नाही, कारण यांची डेअर बाकी आहे. यांच्या डेअरच्या नंतरला डिसाईड होणार की कोण विन झालाय. तर तुम्ही ब्लॉग मध्ये प्लीज पूर्ण राहा आणि ब्लॉग पूर्ण बघा आणि कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग कसा आहे ना ते पण सांगा की आम्ही कशावर बनवू. आता आम्ही जरा सुरुवात केली आहे, तर अजून भरपूर ब्लॉग्स येतात आणि येत राहणार. आणि तुम्ही आमचा पहिला डेअर आम्ही देणार आहे पूजा आणि आर्यनला. आणि पाय एकदम कापतात ते गाईज, ते 25 असे काय उठे बेटे काय ते डीप पुशअप मारून. तर आता थांब, आता आम्ही विचार करतो. हा चालेल. तर गाईज आम्ही डिसाईड केलं ब्लॉग, आता आम्ही त्यांना सांगणार. पूजा आरू या आम्ही तुम्ही विचार करत होते. हा, कारण आमच्याकडे भरपूर होते ना. अरे आर्यन डोकाने आला ना, तू डोकाला आणायची, मग इथून आला डोकं. याला पहिला डेअर हे आहे की आर्यनच्या मम्मीला तू जाऊन बोलायचं आणि आर्यन बोलला की प्रेग्नेंट आहे. आणि तू आर्यन झालं तुझं काय असं माहितीये का, तुझ्या घरच्यांना कोणाला कॉल करणार, पप्पाला का मम्मीला, कोणाला पण, दोघांना कोणाला पण करा, मला चालेल. ते स्पीकर ठेवून बोलायचं मम्मी प्रेग्नेंट. तुझ्या बघ, तू हारली, इथेच हारून जाणार तुम्ही लोक. बोलायचं अरे पप्पाला बीपीचा त्रास आहे यार. मम्मीला कर. बघ आर्यनचे पण पप्पा कामात मी माझ्या पप्पाला करतो. पप्पाला कर. कॉलवर नाही, तुला रिअल मध्ये करायचं. तुला घरी म्हणजे तुला मम्मी सोबत करतो. मम्मी माझी ब्लॉग शिव्या घाला चालेल ना. तू करणार ना आपण. मी मम्मीला करू कॉल पटकन. अच्छा ठीक आहे. तर पूजा आता पहिला करता येईल, तर आर्यनच्या घरी जायचं आपल्याला. असं लगेच बोलायला गचकत. इमोशनल कर पहिला पप्पांना. मम्मीला करते. मम्मी ऐक ना, सीन झाला रे. हॉस्पिटल मध्ये आहे, तर असं सीन झालं. मला चक्कर आलेली आणि असं सीन झालं. असं. ते मम्मीला माझी मम्मी चक्कर विक्कर पडेल यार मला. अरे ते फटाकन काका एकाच घरात राहतात. अरे आम्ही एकच घरात. जॉईंट फॅमिली. फॅमिली. तर काका बाजूला असतात ना, तर मम्मी नाही, माझ्या घरात कामाला माझा असतो. पप्पाच तुझी छोटा मम्मी भाऊ ना आहे. थोडी ते जरा बंद कर. हेच आता पूजा याच्या काकाला करणार आहे, क्योंकि घरच्यांना चक्कर करून पडून गेले, सर सीन होणार त्याच्यामुळे. मला भीती वाटते. काय नाही, आर्यन बघ कसा हसतोय बघ. आर्यन तू पण बोला, काका जरा वाटत करतो ना काकांसोबत. स्पीकर काय पूजा पागलच की तू. दाखव. हॅलो. अरे मी डॉक्टरकडे आली होती, मी चक्कर येऊन पडली होती, आर्यननी घेऊन आलाय. तर आम्ही टेस्ट केली तर मी प्रेग्नेंट आहे. अरे पागल. हॅलो. अरे पिरियड्स तर अरे पण मला काल आले ना, मग ते आत्ताच सीन झालाय.
पण मला तिथे पॉझिटिव्ह दाखवतोय. हा चालू आहे त्याच्यामुळे होऊच शकत नाही. अरे नाही येत मला, संपले. मम्मीला फोन करून विचार, माझी हा संपून 2 दिवस. पण मला नव्हतं, मी घरी सांगितलं होतं की आता काय करू मी. खोटं किती बोलते. अरे खोटं नाही बोलत आहे, खरं यार. ठीक आहे बरोबर. मी जाऊन लग्न करून येतो. हा जाऊन लग्न करून या. लग्न करून येऊ आता जाऊन. पागल, इथे पप्पा मला घरात नाही घेणार. हा म्हणजे तिथे जाऊन जा महाराजांचं. ऐक हॅलो, आम्ही व्लॉग करतोय, प्रँक करतोय. तिथे बॉबी कल्पनाने मला डर दिलेला. हा चालेल चल. तर गाईज आम्ही आलोय घरी. आता काय माहिती काय सीन होतं, आता मी सांगणार आहे. आम्ही प्रेग्नेंट तुला बोलायचं असं अरे ना नको येऊया ना असं दाखव. या ऑनलाईन चोरी करणारा चोरांना दिला नाशिकच्या नाशिक रोड परिसरातली घटना दर्शनासाठी निघालेल्या महिलेला चोरी करून चोरटा काढला होता. पण या नांदेडमध्ये तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली झेंडा. बुधवारी रेल्वे स्टेशन परिसरातनं तरुणीचं अपहरण करणाऱ्यांना पोलिसांनी काढली तात्काळ. अपहरण झालेल्या 4 जणांच्या पासा पोलिसांनी रस्त्यात लावला शोध. सोलापुरातल्या हत्तोरे वस्ती परिसरात एवढे सिरियस का. पप्पा थोडा आवाज कमी करा ना. विषम भाषण दिलं रत्नागिरीतील संगमेश्वरच्या गोंडी धावडे घटना. बोल. काय झालं, काय एवढे सिरियस का तुम्ही. अरे काय चक्कर आलेली. तर आम्ही डॉक्टरकडे डॉक्टरकडे जायचं ना. गेलेलो. मग काय तर डॉक्टरला काय दिला काय माहिती. डॉक्टर म्हणते प्रेग्नेंट आहे. काय सायको एस. आर यू ऑफ युअर हेड. प्रेग्नेंट म्हणजे काय माहितीये का. यू नो द मिनिंग ऑफ प्रेग्नेंट. डू यू नो द मिनिंग ऑफ प्रेग्नेंट. तू काय यू बोलला. इडियट. मी काय बोलू. काय बोलू म्हणजे प्रेग्नेंट म्हणजे काय. तुम्ही रील बनवत होता ना. मग हे काय नवीन प्रकार आहे. फ्रेंड्स म्हणून सूट दिली ना तुम्हाला. कळत नाही, डोकं नाही, मूर्ख झाले. मस्ती असेल तर मला क्लिअर कर सांगा. प्रँक वगैरे असेल तर डोक्याला ताप नाही पाहिजे मला. हा तुझ्या मम्मी पप्पाला माहिती आहे की फक्त मला सांगायला आले की मग मूर्ख वाटलो मी. काय झालं? प्रँक. डोकं फोड आहे मूर्ख तुझ्या. अरे बाहेर. मम्मी कुठे आहे? पहिली बार भाड्याला बाहेर हो पहिला. बाहेर हो. मस्ती घराच्या बाहेर लोक. मानू ए, चालला का? काय वेळ आहे त्यांच्या बघा घाम सुटलाय. बाहेर हो पहिला बाहेर हो. मूर्खाचा बाजार. प्रँक. मुंबईला राहतात. खूप मोठे युट्यूबर आहे दोघं पण. पाहायला बरोबर बेटा. मम्मी अशा प्रँक करू नको बाबा. टेन्शन येतं ना. मूर्ख भीती वाटते यार. कसं वाटलं. कसं वाटलं. असं लाफा मारला पाहिजे दोघांना पण. असं प्रँक करतात म्हणालायक. गॅसवर ठेवतील. आई बापाला अटॅक येईल आम्हाला. त्यांना ज्यूस वगैरे दे. फायनली हेल्कोनी चॅलेंज कम्प्लीट केलंय आणि फर्स्ट चॅलेंज यांचा विन आहे. तर सेकंड चॅलेंज यांचं हे आहे की यांना पब्लिक प्लेस मध्ये डान्स करायचंय, पण जे गाणं असेल ते आमच्या चॉईसचं असेल. चालेल ना. तर ह्यांनी एक्सेप्ट केलं तर चला. पूजा हे वालं दत्तर कुठे नाचायचंय पण. गाणं ऐकूया. गाणं इथे ना. ए कॉपीराईट नाही लागणार. ओल्ड गाणं आहे.
काय फील होत आहे दोघांना? माझी हार्टबीट फास्ट झाली आहे खूप जास्त. असे मोमेंट आम्ही कधी केले नाही. तुम्ही आमचे ब्लॉग बघितलेले की आम्ही नॉर्मली ब्लॉग करायचो आणि आता ह्यांना भेटून आमचे ब्लॉग काय होणार आहेत काय नाही होणार आहेत आय डोंट नो. मला असं नाचायला लागलं कुठे आइको आइको जरा बात है घर की, एक अनाड़ी बाइको और उसके नवरे की। आने वाला था बरसात का महीना, बोली बाइको मेरे सजना आइको मेरा कहना। एक बहाना बनाकर वो घर में ही टहलने लगी और बम्बू का मुसल लेकर बड़े प्यार से नवरे को कहने लगी। बम 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 डाल के बारी को कितना गाईस यांनी सेकंड डेअर कम्प्लीट केलाय तर यांच्यासाठी थर्ड डेअर हा आहे की ते समोर भाजीवाले दिसतात दोघं जण की दोघांपैकी कुठल्या पण भाजीवाल्याकडे जायचं आणि बसायचं. जोपर्यंत एक ग्राहक तुमच्याकडनं भाजी नाही घेत ना तोपर्यंत तुम्हाला तिथे घ्यायचं आणि भाजी घेतली त्याने त्यांच्यासोबत भांडायचंय. हा डेअर आहे. आम्ही व्हिडिओज बनवतो ना तर मला असा डेअर दिलाय की मी इथे बसून भाजी विकाय. चालेल तुम्हाला की आम्ही दोघे बसू आणि एक गिरायक घेऊन जाईल भाजी. भाजी घेऊन जाईल भाजी तेवढीच. हा ठीक आहे. अरे आता बोललो ना. भाजी विकायची आहे करून होय ना. अशी पण भाजी विकायची थोडी आहे. अरे घेणार कोण असेल तुमच्याकडे भाजी फेमस कोण टमाटर 20 रुपये पाव. टमाटर 20 रुपये पाव. आता बघे का की कसे आहेत मला सांगून तर ठेवा. हे 25 पाव. हा दोन्ही 25 पाव आहे. हे 40 पाव आहे. चाल मला पाहिजे घ्या. मला पाहिजे घ्या. काय मला ना ताईला पाहिजे. मग ताईला त्या कप घेऊन जाईल. बोल मला पाहिजे. बोल तुला पाहिजे. पण मला पाहिजे. पण तू तिला बोल मला पाहिजे. चालेल हे मला पाहिजे पण तू तिला सांग मला पाहिजे. नाही मला पाहिजे. नाही मला पाहिजे पण मला पाहिजे. पण तू सांग तुला पाहिजे ना. पण तू सांग मला पाहिजे. बोल ना तू मला पाहिजे म्हणून. मला पाहिजे मला पाहिजे पण हे मला पाहिजे. अगर तू तिला सांग मला पाहिजे पण हे मला पाहिजे. नाही हे मला पाहिजे. बोलो. ते ना तिला चालेल युट्यूबर आहे ब्लॉग काढत. इथे बाहेर आहे तिला गेलेली तिकडे तिला ती मागायला आली की थैली नका का बोलतो. प्रँक नाही झाला. भाजी विकायची आहे. झालं तर तुम्ही हारले इथे. चला दुसरा करा. हरले नाही. अरे हरले ब्रो हरले. भाजी द्यायची भाजी. भाजी विकायची आहे तुला. अरे तुला विकायची आहे. डोका इथे काय तिला बोलायचं तुला की विकायची. बागांनी हरवला. बोलला हारला का नाही खरं बोल. हरला. एकदा बोल. पूजा इथे हारली आहे. पूजाने आर्यन हारली आहे. नाही मी accept नाही केलं हरले. दुसरा मध्ये एकाने एक्सेप्ट केलं मी नाही दोघांना एक हारला तर दुसरा पण हारला ना. हरला. तुम्हाला भाजी मी काय सांगितलं तुम्हाला भाजी विकायची आहे. तुम्ही दोघांनी काय केलं दोघं जण तिथे बसला फक्त तुम्ही बसलेले. कन्व्हिन्स पण नाही केलं की भाजी घ्या हे घ्या करायला तू हाला बसू दे तू कुणाला तरी घेऊन ये
भाजी देणार, तुला झेर कम्प्लीट करायचं, तुला भाजी विकायची आहे, कशी पण समजत करून. नाही काय बोलले जाऊ दे आर्यन, आर्यन बोलला हारलाय काय ही तर मला- लास्ट मध्ये आम्हाला मोठा गिफ्ट भेटणार आहे. लास्ट मध्ये एवढा मोठा ही मला कशी बोललेली? माझी नव्हती अरे, माझा boyfriend. माझा भाऊ. माझा मित्र आहे पहिला. हरला. अरे काही तिथे पूजा आणि आर्यन हारले. आता नाही, मी नाही तिसरा accept केलं. आता तिसरा डेअर देणार आहे आम्ही, तिसरा डेअर चॅलेंज. तर बघा गाईस, व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. तर कसं काय असेल ते बघा तुम्ही. आधी द्यायची होती तू तिकडे कधी पत्ता दिला तू पण तिकडे भांड्यासारखा बसलेलास ना. तू कोणाला बोलवलं? भाई, आव, टमाटर लगेच आव, flower. मला बोलवायचं होतं मला बसायचं होतं अबे तू पण मला कमी झालं तर हा मी हार घ्या, ऍक्सेप्ट करतो, हार घ्या. बागेत हरवलं माझं येते ना. जाऊ दे बंद कर. तर गाईस, आता यांचा चौथा डेअर हे एक आहे. यांना यांच्या लाईफची 3 सिगरेट सांगायचे. म्हणजे तू 3 सांगणार आणि पूजा 3 सांगणार. ते एकदम जे पूजाला माहित नाही आणि पूजा तुझा आर्यनला माहित नाही, अशी ती सिक्रेट. असे 3 सांगायचे. तर पहिला कोण बोलणार ते डिसाईड करून या लवकर. ब्लॉग चालू आहे. काहीच नाही, काय तो मारतोच मला, डेंजर काय लपवू. सेम अरे लोग क्या है, कुछ डेर पूरा नहीं करते, कुछ भी नहीं. रुक रुक बताते. अरे हरा देते मेरे को. सिक्रेट असं काहीच नाही, तर लव्ह लाईफ आहे तर काय. अरे आर्यनचं नसेल पण काहीतरी मैत्रीण सोबत असेल किंवा काही सिक्रेट. काय? आर्यन सोबत रिलेशनशिप रिलेशनशिप म्हणजे मी असं केलंय. पडणार बॅड. अरे बोल पूजा. एकदा ना मी किती हसते. अरे ते असं काय अरे तू नाही, बोल ना, मग आम्हाला मग असं म्हणजे तो मला रिस्ट्रिक्शन लावतो, असं बाहेर बिहेर नाही जायचं सांगितल्याशिवाय. तर एकदा ही घरी आलेली, ही घरी आलेली तेव्हा मी तुझ्याशी मी हिच्याशी बोलता बोलता खाली गेली आणि खालच्या एरियामध्ये पोहोचली आणि मम्मी कॉल करून बोलते इस्त्रीचे कपडे घेऊन ये. आणि इस्त्रीचे कपडे घेऊन येताना सृष्टीला भेटली, फोटो बिटो काढले आणि फोटो डिलीट केले आणि आली घरी. सृष्टिकोन. ज्याच्यासोबत तर मला बोलायला नाही देत. बोल. आता आर्यन दादाची वारी. सांग ह्याने रेकॉर्ड का केलाय पण. त्याचं तोंड बघितलं कसं पडलेला. टच विच मी जे लपवलेलं काय तेच बाहेर जायचं मी ड्रिंक करायला. तुझं प्रँक आहे. प्रँक नाही चॅलेंज येतो थोडंसं. हा ठीक आहे चालेल. सेकंड कधी लपवलेलंस हे सांग मला. हा ते सांगते पण सांग. म्हणजे मला खोटं सांगायचंस आणि तू जाऊन ड्रिंक करून यायचंस. ते सॅटर्डे लागलं काय बोलले Saturday? लोक व्ह्यू श्रावणाच्या आधी तरी पण पियायचंस. हा, का पियायचं? हे पूजा, हे पूजा. श्रावणाच्या आधी प्यायलो का पियायचास? आणि त्याच्यानंतर ते लेट घरी जायचं. प्रॅक्टिस संपायची 1 वाजता, आता जायचं 2 वाजता घरी. का नका काय मारतो रे. तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार. आता चल, आता तुझी बारी पूजा. अरे दोनच सांगितले, सांगितले. अजून एक बाकी आहे. हा मला एक सांगते मी. कसं? हा. खूप वर्स्ट आहे, खूप म्हणजे खूप वर्स्ट. पण मला ते क्लिअर करायचं होतं म्हणून मी गेलेली. ऐक, एकदा ना, अरे हे काय रेकॉर्ड एकदा सीन काय झालेलं माहितीये. माझा नंबर बोलायची तर ती मला काय बोललेली, कारण की गोष्टी सगळ्या क्लिअर सांगितलेल्या नाहीत, हे सगळे नावं एक कर. तर तू मला एकदा भेटशील का? तर मी तिला क्लिअर बोलली की मी तुला नाही भेटू शकत, कारण का आर्यनला नाही आवडत या गोष्टी. तर प्लीज प्लीज. तर रडत होती, खूप रडत होती. तर माझ्या एरियातली एक मुलगी आहे, तिला तू ओळखतोस. तर ती मला, मी जात होती एकटी, तर ती मला भेटली अशी मध्येच. तर मी तिला बोलली की, तिला मी बोलली ठीक आहे चल मी येते. तर मी तिला गेलेली भेटायला आणि तिला सांगितलं सगळं. तिने मला विचारलं की तुमचं आता बोलणं काय होतं की नाही. तर मी बोलली नाही आमचं काय बोलणं नव्हतं. आणि ती रडायला लागली भरपूर ढसाढस. तिला सांगितलं नव्हतं की मी तिला जाऊन सगळं सांगून आले. कधीची गोष्ट आहे? खूप आधीची आहे, 2023 ची गोष्ट आहे. 23 ची नाही, 23 एंडिंगची गोष्ट आहे. 23 एंडिंगची गोष्ट आहे रे, खूप आधीची. आणि मी का गेलेली माहितीये, कारण की तिला असं वाटेल, कारण की ही माझ्या बीएफशी पण बोलते, आर्यनशी पण बोलते, आणि मला माझ्या रिलेशनशिप मध्ये नाही पाहिजे होते सगळ्या अरे. गोष्टी. ती येडायला उड्या. तुला स्वामींची शपथ आहे, खरं बोल. तिसरं वाला खरंच बोलतोय का खोटं बोलतोय? रुद्राची शपथ आहे, खरं बोल. तर अशा प्रकारे 6 मिनिटं झाली आहे. एक गोष्ट मला क्लिअर मी बोलेन, माझं रिलेशनच नव्हतं त्याच्यासोबत, तेव्हाची गोष्ट सांगतो. पण हा माझा फ्रेंड होता. अच्छा. माझा फ्रेंड होता, माझी नुकतीच याची ओळख झालेली. माझा एक फ्रेंड होता, आधीचा बेस्ट फ्रेंड, नाव नाही सांगणार, नाव त्याला समजलं असेल. त्याला तो नाही आवडायचा आणि तेव्हा आमची चांगली फ्रेंडशिप होती. तेव्हा मी एकदा त्याचा बर्थडे केलेला माझ्या घरी बोलवून.
मम्मी सोबत समोर मम्मी दादा होते पागल. तेव्हा तर मी पण होतो. मी त्याचा बर्थडे केलेला. मी त्याचा बर्थडे केलेला 200 रुपयाचा केक आणून. तेव्हा इन्फ्लुएन्सर नव्हती मी. अच्छा तीन झाले असं झालं clear. आता तुझं थर्ड बोल. लास्ट आहे आर्यनचा. अरे ह्याच्यासोबत माझं रिलेशनच नव्हतं तर मी ह्याला का विचारू ना असं वाला. पण त्याला हा एक गोष्ट राहिली. आणि त्या दिवशी मला माझी बेस्ट फ्रेंड भेटलेली कोण आंटीच्या प्रॅक्टिसच्या ग्राउंडच्या इथे. कोण हर्षाली. आणि काय नाही भेटलेली मग काय झालं. काय नाही मग ते तुम्हाला सांगितलं नाही नाही. का. ती त्याची बेस्ट फ्रेंड नाही आहे. एक्स आहे त्याची. तर गाईज इथं दोघांनी तीन सांगितलं आपले राज. तर तुम्हाला यांचा राज कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आणि आर्यन खूप खुश झालाय बोलून. मन त्याला तिला 5वा असं चॅलेंज पण देणार बोलायला आहे. काय प्रॉब्लेम आहे. सगळं टेन्शन नाही. मी बर्थडे बनवला होता त्याचा. चालेल चला ते चला, गोष्टीवरून भांडून विंडून नका. फक्त त्यासाठी होता. आता क्लिअर झाली गोष्ट. हा काय Last. आर्यन तू पण भांडू नको. मला काय करत चाललंय. अरे तू काय झुके का नाही. चला हा वाला डेअर आम्ही कम्प्लीट केलाय. हा डेअर कम्प्लीट तरी पण तुम्ही हारले तरी पण ते काय हरवले डेअर कम्प्लीट झालं यांच्या इकडे. आता 5वा लास्ट डेअर एकदम तो मोठा डेअर आहे काही एकदम. म्हणजे यांच्या पूर्ण असं होणार. तर काही कंटिन्यू ब्लॉग मध्ये. तर गाईज हेल्कोना 5वा डेअर द्यायचंय. ऑलमोस्ट त्यांनी 3 डेअर केले. 1 डेअर तर नाही कम्प्लीट केला. आता बघू 5वा डेअर काय आहे. तर 5वा डेअर असं आहे की पूजाला पुन्हा समोर पण जायचंय आणि एक जोक मारायचंय आणि स्वतःच हसायचं जोरजोरात मोठ्याने. आणि आर्यनचं सांग. आर्यनचं तिला हसायचंय. आणि आर्यनचं डेअर हा आहे की आर्यनला एका माणसाकडे जायचंय कुणाकडे पण. आणि आर्यनला त्याला सांगायचंय की पूजा माझ्याशी लय भांडते, माझ्यावरती शक करते, हे करते, थोडक्यातच. आणि त्याला बोलतच राहायचंय. आणि झालं की नंतर त्याला सांगायचंय की म्हणजे डेअर काय सांगू ते पण ऐकायचं. हा ते अंकल काय सांगणार ते ऐकून नंतर सांगायचं की डेअर होता. रिटर्न समजत आहे काय काय बोललेला काका जायला नंतर तुमच्या भाषेत 2 वेळेस आरोस मला ओरडतो. त्याला पब्लिक मध्ये काय सांग बोलते यासारखी मारा तुम्ही. मारा. काय पण बोलते मागायला बोल. आता नाही काय नाही मी ब्रेक करूया. तुझ्याकडून काय नसेल आत्ताच. आता तिला मी समजलं आजोबाला जाते गाडी तर गाईज पूजा आणि आर्यने डेअर कम्प्लीट केलाय. तर गाईज पूजाने आर्यने डेअर कम्प्लीट केलाय. तर खूप चांगला वाटला. गाईज फायनली इथे ब्लॉग संपतो आहे. आणि कसा वाटला असेल ब्लॉग तर प्लीज कमेंट मध्ये सांगा. आणि आमचे डेअर बघण्यासाठी तुम्हाला यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि जाऊन बघायला लागेल. तर खाली त्यांची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकली त्या व्हिडिओची. तर तुम्ही पण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खूप तर गाईज तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की कोण जिंकलंय तर कोण नाही. आम्हीच जिंकले गाईज. तर यांच्याकडून आम्ही काहीतरी घेणार होतो तर आता घेत नाहीये. खूप टाइम झाला आणि खूप वेळ झालाय. त्यामुळे जेव्हा आमचा नेक्स्ट ब्लॉग येणार त्याच्यामुळे यांच्याकडून आम्ही वसूल करून घेणार आहे. तर ते पण बघा की आम्ही काय घेणार आहे ब्लॉग मध्ये. सो नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही बॉबीच्या चॅनलला, कल्पनाच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जसं आम्हाला प्रेम देत आहे तसं त्यांना द्या आणि लवकर त्यांचे मिलियन करा. सो तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आता तुम्ही सपोर्ट करा म्हणून आम्ही तुम्हाला चांगले चांगले ब्लॉग्स घेऊन येऊ. सबस्क्राईब सबस्क्राईब करा. चला बाबा. बाय.